नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे. रमा अक्षय आरतीची समजूत काढायला तिच्या रूममध्ये येतात. आरती रागानेच बॅग भरून चाललेली असते तर अक्षयरमा म्हणतात, इतकं काय झालंय पण की तुम्ही हा डिसिजन घेतलाय? तर आरती म्हणते की झालं काही नाहीये, पण मला माझ्या माहेरच्या लोकांची आठवण येते ना. असे पहिल्या बाळांपण हे माहेरीच करता अशी प्रथाच आहे ना. तर मला जाऊ द्या, पण मला फक्त तुम्हाला प्रॉमिस द्यायचं होतं की तुमच्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका, म्हणजे संसार व्यवस्थित असतो, नाहीतर माझ्यासारखं होईल. आता हे ऐकून तर त्यांना धक्काच बसतो. तर पुढे सीमा ही आजींच्या रूममध्ये आलेली असते. सीमा म्हणते की हो आई, काय चाललंय मला कळतच नाही. आरतीने असा अचानक निर्णय का घेतलाय जायचा? नक्कीच काहीतरी बिनसले अभिजित आणि आरतीमध्ये. आपण त्यांची समजूत काढायला हवी. आपण ना अभिशी बोलायला हवं या विषयावरती, कारण ती माहेरी इतक्या दिवस कधीच बोलली नाही, पण अचानक तिला माहेरच्यांची आठवण येते आणि ती जायचं म्हणते. एकतर 2 वेळा तिच्या बाबतीत अशी गोष्ट झाली ना की आता तिने काळजी घ्यायला हवी. हा तिसरा चान्स आहे आरतीचा, आणि पुन्हा जर काही वाईट झालं तर मग पुन्हा डोक्याला हात लावायची वेळ येईल. आता आजीलाही इकडे काळजी वाटत असते. आजी म्हणते की हो ना गं सीमा, मलाही तेच म्हणायचे, आपण अभिजित बरोबर बोलूया. तितकंच तिथे रमाकांत येतात आणि म्हणतात की मला आहे ना अभिचा खूप राग येतोय. माझा मुलगा असला म्हणून काय झालं? मला किती दिवसांपासून कळतं की अभिमध्ये खूप बदल झाले. तो आरतीला वेळ देऊ शकत नाहीये. आता अभि तितक्यातच इथे येतो आणि ऐकतो. अभि म्हणतो की माझं नाव का घेत होतात? काय झालंय? माझं काय चुकलंय? मी काय केलंय? तर रमाकांत म्हणतात की अरे तू मॅरिड आहेस ना, मग जरा बायकोवर लक्ष ठेवायचंस ना. 4 दिवस तिच्याबरोबर आनंदाचे घालव. किती दिवसानंतर चांगला क्षण आलाय, तोही तू नीट एन्जॉय करत नाही. विचारलंस का कधी आरतीची तब्येत कशी आहे? तिच्याजवळ बसून कधी तिला खाण्यापिण्याचं विचारलंस? अभि म्हणतोय की मी माझं कर्तव्य करतोय, पण आरती बदलली. आरतीला मी काही म्हटलो तरी तिला खटकते माझं बोलणं, तीच मला टाळते. मग काय चुकलं माझं? आणि मी स्वतःची मनमानी का नाही करायची? तुमचं ऐकूनच मी लग्न केलं होतं ना. मग मला स्वतःचा अधिकार नाहीये का? स्वतःचे विचार नाहीये? नेहमी मी का मनमानी करायची आणि झुकायचं आणि तुमची हाजी करायची का? मी किती दिवस असं सहन करणार आहे? रमाकांत म्हणतात की अरे तोंड सांभाळून बोल, कोणाशी बोलतोय ना याचा विचार कर. मी पाहतोय गेल्या किती दिवसांपासून तुमच्या दोघांमध्ये जे काही बदल होतेत ना, ते पाहून मला सुद्धा खरंच खूप वाईट वाटतं हां अभि. त्यामुळे आरतीचा काय जीव किती भांड्यात पडला असेल माहिती आहे तुला? सीमा म्हणते की अभि हळू आवाजात बोल, तू तुझ्या वडिलांशी बोलते हे विसरू नको. तर अभि म्हणतो की मोठी आई, माझं काय चुकतंय सांगा ना मग. मी आरतीला बघत नाही का? तिची काळजी करत नाही का? कसे बोलतात बाबा माझ्याशी? आणि हो, मी याच्या पुढे मनमानीच करणार. मी नाही ऐकणार कोणाचं. करा तुम्हाला काय करायचं ते. मला पळकुट्या म्हणतात ना तुम्ही, तर मी पळकुट्या नाहीये. मला जे करायचे तेच मी करणार. असं म्हणून खूपच भांडण वाटतं. तर दुसरीकडे आता रमा अक्षय पुन्हा आरतीला म्हणतात की अगं आरती, पण असं वागणं चुकीचं नाहीये का? आता वेळ आली आहे डिलिव्हरीची आणि तुम्ही असं जायचं म्हणताय. प्लीज जाऊ नका ना, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आम्हाला सांगा ना. पण इतकं झालंय काय की तुम्ही डायरेक्ट माहेरी जायचा निर्णय घेतलाय, तोही अचानक? सीमाला खूप, इकडे रमाला खूप वाईट वाटत असतं आरतीचं दुखणं ऐकून. आरती रेवाचं क्लिअरली नाव घेत नसते, फक्त ती एवढंच म्हणते की मला माहिती आहे गेल्या खूप दिवसांपासून तुमच्या दोघांमध्ये भांडणं चालली आहेत, अथर्वमुळे वाद होत आहे. तर मला अथर्व आवडत नाही, पण अक्षय तू त्याला सपोर्ट करतो. पण प्लीज आता मी म्हणते की प्लीज दुसरा तिसरा कोणामुळे तुमच्या संसारामध्ये वादविवाद घालून घेऊ नका आमच्यासारखं. तर आता रमा अक्षय त्यांच्या रूममध्ये असतात. तिथे जान्हवी येते आणि म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मग अक्षय आणि रमा म्हणतात की असं काय झालं अभिजित आणि आरतीमध्ये की त्यांनी एवढा मोठा डिसिजन घेतलाय. एक तर रमा अक्षयला आरती म्हटलेली असते की कदाचित ही शेवटची भेट असेल. हे ऐकून तर धक्काच बसलेला आहे रमा अक्षयला. आता जान्हवी प्रॉमिस देत म्हणते की प्लीज आता तुमच्या संसारामध्ये तिसरं कोणी येईल हे प्लीज होऊ देऊ नका आणि तुमचा संसार टिकवा, एवढंच मला म्हणायचं आहे. रमा अक्षय आरतीची खूप रिक्वेस्ट करत असतात की जान्हवी प्लीज आम्हाला सांगा ना की काय झालं नक्की आरती आणि अभिजित बरोबर, तुम्हाला माहिती आहे का? तर जान्हवी म्हणते की मला तिने सगळं सांगितले, पण तिने शपथ घातली, त्यामुळे मी नाही सांगू शकत, पण तुम्ही याचा शोध घ्या प्लीज. तर दुसरीकडे आता आरती जायला निघते. सर्वजण तिला म्हणतात की आरती, आजी म्हणत असतात की एकदा विचार कर ना का जायच्या अगोदर. असं अचानक माहेरी जातेस, एक तर तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सीमाई म्हणत असते की तब्येतीची काळजी घेशील ना, तुला जर तुझ्या आईवडिलांचीच आठवण येते तर जा मग. आता ती घट्ट मिठी मारते. सीमाला खूप इमोशनल झालेली असते. आरतीला रडू काही आवरत नसतं आणि सर्वांनाच ती रडवत सुद्धा असते. तर पुढे आता अभि आरतीला म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचे आरती. का असा निर्णय घेतलाय का अचानक जाण्याचा? माझं काही चुकतंय का? मला सांग ना. मी त्याच्यातून नक्की बदलेल स्वतःला. काही चुकत असेल तर प्लीज मला सांग. आता तो तिला बाजूला घेऊन जातो. सर्वांसमोर आरतीला बोलायचं नसतं म्हणून ते दोघंही एका बाजूला जाऊन अभि तिला म्हणतो की खाली खुर्चीवर बसल्याबरोबर आता आरतीला अभि म्हणतो की तुला आपल्या बाळाची शपथ आहे, सांग आरती काय चुकलंय माझं? आरती म्हणते की हे बघ, आपल्या दोघांमध्ये बाळाला घेऊ नकोस.
आणि बाळाचा विचार तू का करतोयस? तुला तर काही पडलेलंच नाही आहे. एक दिवस असा होता ना अभि की तुला मी खूप आवडायची, पण आता तसं राहिलेलं नाही आहे. तुला तिसरं कोणी व्यक्ती आवडायला लागले. मी जुनी झाली ना, आपलं प्रेम जुनं झालं, त्यामुळे त्याची किंमत तुला राहिलेली नाही आहे अभि. मग का मी तुझ्यासाठी वेळ काढू आणि इथे राहू? मी राहील ना तिकडे. असे मला बाळावर परिणाम होऊ द्यायचा नाही अजून. तिकडे मी सुखाने राहील. आपण राहू ना एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. पण आता माझी अपेक्षा सोडून दे. आता हे सर्व बोललं ऐकून अभिला धक्काच बसतो. तर आरती म्हणते की मला अजून वेळ इथे राहायचं नाही आहे. अभि मला जाऊ दे. आता आरती निघून जाते. तर इकडे अभि खूप काळजीत पडतो, कारण रेवाचं सत्य समोर आल्यामुळे आता अभि तोंडावरच पडलेला असतो. पण मात्र त्याला इकडनं अथर्व पाहत असतो आणि अथर्वला मात्र खूप खुशी होत असते. तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं, रमा अक्षयने खूप छान तयारी केलेली असते बाहेर जाण्यासाठी. इकडे अथर्व म्हणतो की तुम्ही बाहेर निघालात का? आता बघाच मी काय करतो ते. तो काही गोट्या आणतो आणि त्या गोट्या पूर्ण लादीवरती पसरवतो आणि साईडला लपून बसलेला असतो. आणि मग आता त्याला प्लॅन करायचा असतो की जेव्हा रमा बाहेर येईल त्या याच्यावरून पडायलाच पाहिजे. तितक्यातच रमा छान मेकअप करते आणि तिथून जायला लागते. तर रमाचा जोरात पाय घसरतो. आता पाय घसरल्याबरोबर रमा जोरात खाली पडणार असते. तितक्यातच अक्षय समोरून येतो आणि रमाला वाचवतो. रमाला तो पकडून घेतो आणि पडण्यापासून वाचवतो. आता हे पाहून अथर्व इकडे फसलेला आहे, कारण अथर्वचा प्लॅन काही पूर्ण झालेला नाही. अथर्वला असं वाटत असतं की रमा पडली की त्यांचा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल होईल, पण वेळेवरच अक्षयने तिला उचलल्यामुळे अथर्वचा प्लॅन मात्र फसलेला असतो. तरी अथर्व त्या दोघांना म्हणतो की तुम्ही दोघं तर फिरायला चालले. अरे मलाही खूप बोर होते, मी येऊ का तुमच्यासोबत? मी एकटा काय करणार आहे घरात बसून? पण अक्षय म्हणतो की अरे आम्हाला दोघांना जरा बाहेर जायचं आमची स्पेशल डिनरसाठी, तर तू नाही येऊ शकत आमच्याबरोबर. मग आता अथर्व म्हणतो पण मी काय करू एकटा घरात बसून, मला तर खूप बोर होतंय रे. रमा आता खाली पडलेल्या सर्व गोट्या उचलते आणि अथर्वच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणते की तू हे करायचं आता, इथे गोट्या खेळत बस ना, तुझा टाइम वेस्ट नाही जाणार. असं म्हटल्याबरोबर अथर्वला चांगलंच तोंडावर पाडते रमा अक्षय आणि बाहेर निघून जातात. तर प्रेक्षक पाहत राहा मुरंबा. अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनवरती ऑलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.